नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. मार्च महिन्यामध्ये या 3 कारणांमुळे आता तूर बाजारभाव पुन्हा एकदा वाढणार. राज्यामध्ये तुरीच्या बाजारामध्ये वाढ होणार. फेब्रुवारी महिन्यामध्ये तुरीला जो बाजारभाव मिळाला होता, आता मार्च महिन्यामध्ये तुरीचे बाजारभाव खरंच वाढणार का? आणि किती बाजारभाव वाढणार? तुरीचा सध्याचा दर काय आहे? यापुढील तुरीचा दर कसा असणार? राज्यातील महत्त्वाच्या तूर मार्केटमध्ये आयात निर्यातची परिस्थिती काय आहे? देशांतर्गत तुरीचं वातावरण कसं आहे? आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये तुरीचं बाजारभाव जर बघितलं तर आफ्रिकेमध्ये 25% उत्पादनात घट झाली आहे. अंदाजे 13 लाख टन त्या ठिकाणी उत्पादन आहे. प्रत्यक्षात मात्र 9.5 लाख टन आहे. म्यानमारमध्ये सुद्धा 20% उत्पादनात घट झाली आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेमध्ये तुरीमध्ये विदेशामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्याचा तुरीचा जो भाव आहे 8,200 ते 8,800 रुपये. सर्वोत्तम दर डिसेंबरपासून 1,000 रुपये वाढ आहे आणि सप्टेंबरपासून 3,000. उत्पादनामध्ये जर बघितलं सलग 3 वर्ष आपल्याला घट 30 ते 40% घट यावर्षी पाहायला मिळते आणि शिल्लक साठ्याचा विचार जर केला तर यावर्षी मोठ्या कमी प्रमाणामध्ये शिल्लक साठा आपल्याला पाहायला मिळते. विदेशामध्ये आफ्रिका असेल, म्यानमार असेल या ठिकाणी 20% टंचाई आहे. देशांतर्गत तूर बाजारामध्ये याचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. हमीभावापेक्षा जास्त दराने तूर खरेदी झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण आहे. सध्याच्या मितीला जालना असेल, हिंगणघाट असेल, अमरावती असेल, लातूर असेल, भिवापूर असेल, काटोल असेल, जालना असेल, या बाजार समितीमध्ये सर्वोत्तम दर 87, 88, 89 रुपयापर्यंत तुरीला पाहायला मिळत आहे. मग आता मार्च महिन्यामध्ये व्यापारी वर्ग खरेदी करणार की व्यापारी वर्ग स्थिर भूमिका करणार यावरती आपलं लक्ष असणार आहे. सध्या तरी तुरीला चांगला दरवाढीची अपेक्षा आहे, कारण शिल्लक साठा कमी आहे. यापुढे तूर बियाणे कंपन्या सुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदीस उतरू शकतात. मागणी पुरवठ्याचा जर आपण विचार केला तर आंतर मागणी पुरवठ्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. यापुढील तुरीला चांगली मागणी मिळून तुरीला चांगला बाजारभाव राज्यातील जी काही प्रमुख बाजार समिती आहे यामध्ये हिंगणघाट, मलकापूर, अमरावती, नागपूर, लातूर, जालना या सर्व ठिकाणी तुरीला चांगला बाजारभाव आपल्याला पाहायला मिळेल. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टीमुळे जवळजवळ यावर्षी खरीपामध्ये मोठ्या प्रमाणात तुरीचं नुकसान झालं, परंतु आता त्यातून सावरून शेतकऱ्यांनी पीक आणलेलं होतं. आपण जर आलेख बघितला तर जुलैपासून तुरीचे बाजारभाव आहे मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. फेब्रुवारीमध्ये 8,000, 8,500, 9,000च्या घरात काही ठिकाणी बाजारभाव मिळाला आहे. मार्चमध्ये नक्कीच यामध्ये वाढ होऊन 9,900 ते 10,000 पर्यंत सुद्धा काही ठिकाणी बाजारभाव जाण्याची शक्यता आहे. राज्यातील प्रमुख बाजार समितीतील बाजारभाव वाढण्याचे कारण म्हणजे मागणी पुरवठा, अतिवृष्टी, आंतरराष्ट्रीय मार्केटमधील मागणी, घटलेली आवक, आंतरराष्ट्रीय मागणी हे सर्व घटक आपल्याला तूर बाजारभाव वाढताना पॉझिटिव्हली सगळे दिसत आहे. राज्यातील महत्त्वाचे तूर बाजारभावाची लेटेस्ट अपडेट आपण रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. आपल्याला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला मात्र विसरू नका. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समितीतील तूर अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.